मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक लाडू. त्यासाठी लाडूसाठी मखाने, तीळ, खसखस, डांगराच्या बिया, खरबुजाच्या बिया, काजू, बदाम, खारीक हे साहित्य घेतले आणि त्याचा कृती करूया. तूप टाकून सगळं साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी पहिले भाजले आहे आपण डिंक, मग नंतर बदाम. हे बदाम भाजून घेतले चांगले गोल्डन कलर येईपर्यंत. आणि नंतर भाजू काजू. हे बघा, काजू पण किती छान भाजता आहेत. चांगले तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे. चांगलं गोल्डन कलर आला काढून घ्यायचे. नंतर टाकायचे पिस्ता आणि त्याच्यानंतर टाकले आहेत आपण अक्रोड. अक्रोड झाल्यानंतर टाकले आहेत आपण खरबुजाच्या बिया, टरबुजाच्या बिया. हे सर्व आपण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. हे सगळं झाल्यानंतर टाकणार आहोत आपण तीळ. हे बघा, तीळ पण चांगले भाजून घ्यायचे. तुपामध्येच भाजायचे सर्व साहित्य. हे तूप झाले भाजून. आता तीळ काढून घेत आहोत. त्याच्यानंतर टाकली आहे खसखस. खसखस पण चांगली गोल्डन होऊस्तर भाजून घ्यायची. आणि आता लास्टला मखाने भाजून घेऊ तुपामध्ये. मखाने पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. चांगले कुरकुरीत झाले की नंतर मखाने काढून घ्यायचे. हे सर्व साहित्य बघा या अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून काढून घ्यायचं. चला तर आता हे थंड होऊ देऊ. हे बघा कसं झालं आहे, सगळं भाजून असं तयार झालं आहे. आता थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर हे बघा मिक्सरमध्ये काढून या अशा प्रकारे तयार झालं आहे. आता आपण याचे लाडू बनवण्यासाठी तयार करूया. चला तर पाक करूया. पाक बनवण्यासाठी पहिलं टाकलं आहे 2 चम्मच तूप आणि त्याच्यामध्ये टाकूया हे बारीक चिरून घेतलेला गूळ. पाक बनवण्यासाठी हे बघा गूळ त्यात टाकून आपण पाक तयार करूया. हे बघा अशा प्रकारे आपण पाक बनवत आहोत. पाक चांगला बनला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि मग पाक तयार झाल्यानंतर हे पूर्ण साहित्य आपण जे मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करूया. चांगला पाक तयार झाल्यानंतर पूर्ण साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मिक्स करू आपण. सर्व साहित्य टाकून चांगलं गरम आहे तोपर्यंत गॅस बंद करून मग मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं गॅस मिक्स झाल्यानंतर थोडं थंड झालं की नंतर दोन्ही हाताने बघा असे लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे लाडू बनवून ठेवायचे. हे बघा आपले आता अशा प्रकारे लाडू तयार झाले आहेत. थंडीमध्ये खाण्यासाठी उत्तम आणि पौष्टिक लाडू तयार आहेत. तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू, धन्यवाद.